तर पुढल्या बातमीकडे वारीत अपघाताची मालिका मात्र सुरूच आहे। तुकोबांच्या पालखीमध्ये अपघात घडलेला आहे। दोन वेगवेगळ्या अपघातात दोन वारकरी गंभीर जखमी झालेत। बारामतीतील गवळ्याची उंडवडी येथील ही घटना आहे। जेजुरीमध्ये माऊलींच्या पालखीमध्ये 3 महिला वारकऱ्यांचा अपघातात मृत्यू झाला होता। ही घटना ताजी असतानाच आता तुकोबांच्या पालखी सोहळ्यात देखील 2 वारकऱ्यांचा अपघात झालाय। सुग्रीव गोंडगे या वारकऱ्याला तुकोबांच्या पालखीत असलेल्या एका ट्रकनं उडवलं, तर सुरेश जामखंडे यांना रस्ता क्रॉस करत असताना अज्ञात मोटरसायकलनं उडवलंय। या दोन्ही वेगवेगळ्या अपघातात दोन्ही वारकरी गंभीर जखमी झाले। त्यामुळे वारकऱ्यांमध्ये सुरक्षेच्या कारणावरून आता चिंता पसरली आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडून। नवनाथ, वारीत खरं तर अपघातांची मालिका सुरूच आहे। वारकऱ्यांना नाहक प्राण गमवावे लागतात, काय अधिकची अपडेट? नक्कीच कृपा, आपण जर पाहिलं तर जेजुरीमध्ये 2 दिवसापूर्वीच माऊलींच्या पालखीमध्ये 3 महिला वारकऱ्यांचा अपघातामध्ये मृत्यू झालेला होता। आणि ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा बारामतीतील गवळ्याची उंडवडी या ठिकाणी तुकोबांच्या पालखीचा सोहळ्यामध्ये जे आहे ते 2 वारकऱ्यांचा अपघात झालेला आहे। आणि खऱ्या अर्थाने ह्या अपघातामध्ये हे जे 2 वारकरी आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत। सुग्रीव गोंडगे हे लातूरचे आहेत ते, आणि दुसरे जे आहेत ते सुरेश जामखंडे हे कर्नाटकचे आहेत। या 2 वारकऱ्यांचा जो आहे तो यामध्ये अपघात झालेला आहे। आणि हे दोन्ही वारकरी जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत। या वारकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल रुग्णालयामध्ये बारामतीच्या उपचारासाठी हलवण्यात आलेले आहे। खरं तर आपण जर पाहिलं तर सातत्याने हे वारीमध्ये जे आहे ते वारकऱ्यांचा अपघात होत आहे। यामुळे वारकऱ्यांमध्ये चिंता पसरलेली आहे। आणि एकूणच जर आपण जर पाहिलं तर सुरक्षेच्या कारणावरून जे सातत्याने अपघात होत आहे यामुळे कुठेतरी वारकऱ्यांमध्ये चिंता पसरलेली आहे। त्यामुळे आता पोलिसांचं संरक्षणाच्या संदर्भात जे आहे ते उपाययोजना केल्या जात असल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच आता मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।